कॉमेडीच्या ऑर्केस्ट्रात मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. तुम्ही पाहताय फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचं आधार कार्ड पावर्ड बाय डाबर बबूल सॉल्ट टूथपेस्ट. तो भाई और बहिणी लगेचच कार्यक्रमात सुरुवात करूयात, पण त्याआधी अतिशय मनापासून स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. बाहेर बहिणो स्वप्नील जोशी, बाहेर बहिणो अश्विनीजी काळसेकर मॅडम, आणि बाहेर बहिणो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या तीनही पाहुण्यांचं. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि केदार शिंदेजी. आणि बाहेर बहिणो अतिशय मनापासून स्वागत करूयात दोन्ही फॅमिलीचं सतरंगी आणि अतिरंगी. बाहेर बहिणो अतिशय मनापासून स्वागत करत आपल्या ब्रास बँडचं. तर भाई और बहिणो लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि परीक्षकांना विचारूयात की पहिल्या पायदान पर कोण येते. रिक्वेस्ट करते हैं मंगेश आणि दिगंबर कराल ना. वाह. तो भाई और बहनों पेश करने जा रहा है अगला गाना. होटल के वेटर, हॉटेल के वेटर जेवण आणना, भूक लागली मला जरा लवकर. हॉटेल के वेटर. तो बाहेर बहिणो येतोय एक हॉटेलचा वेटर. बघूया त्याच्याकडे कुठले गिऱ्हाईक आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आमच्या हर हुन्नरी कलाकारांचं. मंगेश देसाई आणि दिगंबर नाईक. ले लो बाई खाना ले लो, गरम मसालेदार खाना ले लो. या हो या खाना घ्या, गरम मसालेदार खाना घ्या. या 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 या. नमस्कार नमस्कार. ग्राहक देवो भव ह्या हॉटेलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. बरं का. ओके थँक्यू. ग्राहकाला अतिशय गलिच्छ समजण्याची आमची परंपरा नाहीये. त्याला म्हणजे तुच्छ समजून बाहेर काढण्याची आमची परंपरा नाहीये. त्याचा अपमान करून त्याचा उपमर्द करण्याची आमची संस्कृती जाऊ का अजिबात नाहीये. काय चाललंय काय. सुरुवातीला मला वाटलं हॉटेल आहे की वासंतिक व्याख्यान मेळाचं व्यासपीठ आहे. आमचं हॉटेलच आहे. व्याख्यान आम्ही फुकट ऐकवतो. बरं तुमच्याकडे काय काय गरम गरम खायला. गरम म्हणजे बघा शिरा आहे, उपमा आहे, कांदा पोहे आहेत, बटाटा वडा आहे, म्हणजे मसाला डोसा आहे, साधा डोसा आहे, म्हैसूर मसाला आहे. खाजवून सगळं सांगून झालं असेल तर खायचं सांगा. अरे मग हे काय सगळं रुकवातात आलं का. हे सगळे खायचेच पदार्थ आहे. अहो तसं नाही, म्हणजे यातलं सगळ्यात गरम काय. सगळ्यात गरम हा गॅसची शेगडी आहे. चालेल. काय मस्करी करताय मालक तुम्ही. अहो गॅसची मला खाण्याचं काय गरम. सगळं गरम आहे आमच्याकडे. सगळं गरम आहे. मग मला काहीही आणा. काहीही हा पदार्थ आमच्याकडे नाही. चाललंय काय मालक तुम्ही काय मस्करी करताय. अहो म्हणजे या तुम्ही जे इडली वडा सांबार डोसा हे जे काय सांगितलंय यातलं काय ते आणा. यातलं आता काहीच नाहीये. काहीच नाहीये. नाही. तुमच्याकडे उंट आहे. उंट कशाला हो. नाही हे सगळं काहीतरी तयार करेपर्यंत उंटावर एक फेरी मारून येतो मी. माझा पण मिश्किल स्वभाव आहे हो. असले फालतू राजस्थानी विनोद इथे करायचे नाही. हे साध्या मराठी माणसाचं हॉटेल आहे. बर मग काय मिळेल तुमच्याकडे. आमच्याकडे फक्त वडा आहे. फक्त वडा हा. आहे. ठीक आहे वडा आणि चहा आणा. बरं चहा आणतो. बरं चहा साखरेचा आणू की बिन साखरेचा. नाही साखरेचा. साखरेचा चालेल. बरं किती चमचे टाकू. एक का दोन. एक चमचा. एक टेबल स्पून का छोटा स्पून. छोटा स्पून. छोटा चालेल. छोटा चालेल. आणतो. बरं मी काय म्हणतो तुम्हाला कोमट चहा देऊ, गार देऊ का गरम देऊ. आता चहा म्हणजे गरमच लागणार ना माझं. म्हणजे साधी गरम सर्वसाधारण का खूप गरम. नाही सर्वसाधारण गरम. चालेल आणतो. बरं मी काय म्हणतो चहा तुम्हाला कपातून देऊ की. नाही परात मग किंवा ते टँकर आणा एखादा टँकर. अहो चहा तुम्ही मगातनच देणार ना मालक. तसं नाही. काही लोकांना कप बशी लागते, काही लोकांना नुसता कप चालतो. तुम्हाला नुसता कप चालेल. नुसता कप कसा चालेल त्यात चहा पण लागेल ना. अरे लागेल. मग जरा आणा ना पटकन. आणतो. बरं तसं नाही म्हणजे नुसता कपातला चहा दिली तर. बरं आणतो. एक काम करू तुम्ही मला पटकन चहा द्या नाही तर मी समोरच्या हॉटेलमधून चहा पिऊ का. नाही बसा. बऱ्याच दिवसापासून डोक्यात एक प्रश्न खवळतोय. काय. कपाचा कान कपाच्या कुठल्या बाजूला असतो.
आता उजव्या हातात असेल तर उजव्या बाजूला, डाव्या हातात असेल तर डाव्या बाजूला. अरे हट, कपाचा कान कपाच्या बाहेरच्या बाजूला असतो. मिस्किल मिस्किल आहे, मिस्किल आहे. तुम्ही किती मस्करी करताय, जाऊ का मी बाहेर? गिराईकाला रिकाम्या हाताने बाहेर पाठवण्याची आमची परंपरा नाही. असं मग तुमच्या हॉटेलमधली कप बशी घेऊन जातो समोरच्या हॉटेलमध्ये, चालेल? तसं नाही, गिरायकाच्या मनात खूप शंका असतात, समाधान व्हावं म्हणून सगळ्या शंका विचारून घेतल्या. मालक, तुमचं सगळं शंकांचं निरसन झालं असेल तर वडा आणि चहा आणा. बरं वडा, बरं सिंगल वडा आणू का डबल? सिंगल 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 हा सिंगल झालं नाही माझं. सिंगल वडा आणा, वडा. अरे हो वडा. बरं बटाटे वडा आणू का मेंदू वडा? तुम्हाला मेदू वडा म्हणायचंय का? तेच बोललो, मेंदू वडा. नको नको, मला मेंदू वडा नाही, मला बंडू वडा आणा. हा? मला बटाटे वडा आणा. बरं आणतो, बटाटे वडा आणतो. बरं तुम्हाला सांबार चटणी काय लागेल? हो लागणार. मग सांबार आणू का चटणी? दोन्ही आणा. दोन्ही दोन्ही एकत्र मिक्स करून आणू का वेगळे वेगळे? एकत्र मिक्स कसं कसं करून आणणार तुम्ही एकत्र मिक्स? वेगवेगळंच आणणार ना. नाही तसं नाही, काही लोकांना चटणी वडा सांबार वेगळं लागतं, काही लोकांना सांबार वडा चटणी वेगळी लागते. नको नको, मला ना म्हणजे वडा सेपरेट, चटणी सेपरेट, सांबार सेपरेट, सगळं सेपरेट आणा. अरे बापरे, एवढं सगळं सेपरेट आणायचं? काय झालं? एवढ्या डिशा आणि वाट्या नाहीये तो आमच्याकडे. मग एखाद्या पातेल्यामध्ये सगळं टाका, त्याचा कालवा करा आणि आणून द्या. अरे बापरे, खूपच भूक लागली. अरे खूप भूक लागलीये. मग सकाळी नाश्ता का नाही केला? म्हणूनच तिकडे आलोय ना. कशासाठी अरे आला? कशासाठी आलोय? इथं कशासाठी आलोय मी? नाश्ता करण्यासाठी आलाय नाश्ताच तुम्ही. करायला आलोय, मला नाश्ता द्या हो लवकर. हो, काय ते देतो. तुम्हाला वडा सांबार मिरची समोसा काय असेल तर द्या हो मला. तुम्ही मला ना चमचा आणि गोटी दिली तरी चालेल, ती खाऊन मी निघेन. चालेल, मग हे घ्या चमचा गोटी. खा 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 खा. हा पाडायची नाही, पाडल्यावर आऊट होतो माणूस. आता मी बोलतो 1 2 3 4. आता वळा नाही तर राऊंड पूर्ण नाही होत. पडली पडली पडली. गोटी पडली. नाही नाही, उचला आणि परत ठेवा. 1 2 3. काय लावलंय काय तुम्ही? हे काय लावलंय काय? डोकं दुखायला लागलंय माझा. गेली डोकेदुखी गेली काय विचारत होतो. हे बघा, तुम्ही मला पटकन वडा आणा, मी आधीच सांगतो तुम्हाला. बरं आणतो. तुम्हाला आंबूस वडा पाहिजे का पचका वडा? आता आंबूस वडा काय? अहो 4-5 दिवस बटाट्याची भाजी राहिली का त्याला आंबूस वास येतो, तो आंबूस वडा. नको नको. आणि पक्का वडा काय? पचका वडा. असे हात करा. असे हात. हा, हा, करा करा पटकन हा, करा. हा. त्याने बटाटे कुस्करा. हा. वळा वळा ते मळा मळा. आवाज कसा येतो बघा. पचाक पचाक हा पचाक. पचका वडा. नको, मला आंबूस वडा पण नको, पचका वडा पण नको. श्राद्धाला जातात ना तो सुद्धा वडा चालेल, पण त्या वडा. बरं कमी तिखट पाहिजे का खूप तिखट? कमी तिखट. बरं तिखट घालू का मिरची घालू? मिरची घाला, मिरची. मग छोटी घालू का मोठी मी भोपळा? छोटी घालू. नाही, छोटी मिरची घालू. अरे बापरे, तुमचा उपास नाहीये ना? तो उपवासाचा काय अरे संबंध? काही लोक उपासाला पण बटाटे वडे मागवतात. मला उपवासाला बटाटा वडा कसा चालेल? तसाही बटाटा वडा कसा चालेल? त्याला बाई कुठे असतात? तुम्ही मस्करी करता का काय करताय? मला पटकन द्या ना काहीतरी, फार भूक लागली हो. म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत, आता सगळे बाहेर येतील. अरे बापरे, एवढी भूक लागली आहे? हो. मग तुम्ही काही खाऊन का नाही घे? इथं कशाला आलो? खायला चालू अरे हो, खायला चाललाय मला वडा सांबार इडली समोसा काहीतरी द्या. लक्षात आलं का तुमच्या? नाही आलं. नाही म्हणजे तुम्ही बोललात ते सगळं लक्षात आलं, पण बटाटे वड्यात घालायला नाही आलं. मग त्याच्यामध्ये ना गाजर घाला, परसबी घाला, वांगी घाला. आई ऐकूनच घेत नाही हा माणूस. नाही ते काम करतात, मासे घाला, मासे. बोंबील आणि सुरमई आणि गाणं म्हणा. सुकट बोंबील, होय बाबा, मासे मासे. नको नको टेन्शन घेऊ. आता मी पटकन जातो आणि तुमच्यासाठी 2 बटाटे वडे आणतो. लवकर आणा. आणलेच पाहिजे बटाटे वडे. अहो मिस्टर मिस्किल, एक विचारायचं आता होतं. काय? बटाटे वडे तळायला शेंगदाण्याचं तेल घेऊ का सनफ्लॉवर? तुम्ही तुमच्या डोक्याला तेल लावत असेल ना, ते असं पिळा आणि त्यात वडे तळा आणि खाऊ घाला मला. समजा मी डोक्याला तेलच लावलं नसेल तर? तुम्ही मला वडे आणून देताय का नाही आणून देता सांगा मला तुम्ही. लगेच देतो. एवढी भूक लागली आहे अहो, तुम्हाला? खूप भूक लागली आहे मला. अहो मग तुम्ही काही खात का नाही? अहो, काय करताय? अरे देवा, डोक्यात खाली तुमच्या. तुम्ही काहीतरी होईल. काय झालं? नुसतं थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला
खायला घेऊन येतो. नाही खायला नाही खायला नाही. पाणी पाणी आण पाणी आणतो थांबा पाणी आणतो पाणी पाणी. अजून एक विचारायचं राहिलं, साधं पाणी आणू का फ्रीजचं? आता माझ्या ताकद नाही. अरे देवा, मंगेश देसाई गेला, आता परत दुसरा पार्टनर शोधा. बाहेर मेनू जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोघांच्यासाठी. जोरदार टाळ्या. वा, तुमचं हे कॉमेडी हॉटेल आम्हाला फार आवडलं. बघूयात परीक्षकांना कसं वाटलं. दिग्या आणि मंगेश, दिग्या आज तू मालवणी माणूस केला नाहीस, आम्हाला चुकल्यासारखं झालं. सो मालवणी माणूस म्हणजे दिगंबर नाईक असं एक समीकरण या मंचावर झालेलं आहे. पण तू आज मालवणी माणूस केला नाहीस, एक वेगळा एक व्यक्तिरेखा सादर केलीस आणि फार मजेशीर केलीस. मला फार मजा आली आणि तुमची गिव्ह अँड टेक दिवसेंदिवस बेटर होते, त्यामुळे दुसरा पार्टनर शोधू नका. सो मजा करा. ऑल द व्हेरी बेस्ट अँड गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. थँक्यू. अश्विनी मॅन, खूप सुंदर ऍक्ट झाला. तालीम खूप चांगली आहे तुमच्या दोघांची. वेल रिहर्स ज्याला म्हणतात तशी होती. आणि दिगंबर, तुम्ही फार एक वेगळं कॅरेक्टर सादर केलं. हा तुमचा ऍक्ट होता आणि मंगेशनी साथ खूप छान दिली. आणि मला माहिती आहे मंगेश, तू खूप भुकेलेला आहेस, त्याच्यामुळे माझ्याकडे खांडवी आहे, त्यामुळे आपण ती खाऊया आणि सेलिब्रेट करूया. थँक्यू सो मच फॉर लवली ऍक्ट. वा, आणि बघूयात की किती गुण मिळत आहेत. स्वप्नील सर, किती गुण? बाहेर मेनू 9.5 आणि अश्विनी मॅन 9.5. 19 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या. पण पुढे जाण्या अगोदर आपल्याकडे ते पाहुणे आलेले आहेत, मला त्यांना विचारायचंय. भरत जाधव यांना कसा वाटलाय? पस्कवाडा आवडला. अतिशय उत्तम आणि दोघांची एनर्जी, मंगेशच्या रिॲक्शन्स पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत, जशा दिगंबरच्या काही गोष्टी आहेत. आणि खरंच म्हणजे धमाल धमाल आम्ही एन्जॉय केलाय. ऑल द बेस्ट आमच्या. थँक्यू. आणि आता बघूयात की स्वप्नील सर त्यांच्या फॅमिलीमधून कुणाला बोलवतात. सुप्रिया आणि भाऊ. तो बाहर बहनों, दोस्तों अजीजों, अब सुनते हैं अगला गाना. भाऊ सुप्रिया बेस्ट आधार कार्ड जोडी. भाऊ सुप्रिया बेस्ट आधार कार्ड जोडी घेऊन आलेत आज विनोदी शिकवणी. भाऊ सुप्रिया. इचक दाना पीचक दाना दाने ऊपर दाना. इचक दाना सच्चे ऊपर लड़का नाचे लड़का है दीवाना. इचक दाना बोलो बोलो कौन? भोपळा. शिकवणीला यायला एवढा वेळ? हा, कुठे होतास? उशीर का झाला? अहो काय झालं, रस्त्यातून येत होतो ना, ते एक माणसाची 50 रुपयाची नोट ठरवली. मग काय किती शोधत होता तो माहितीये का? अर्धा तास झाला शोधत होता, त्याला मिळतच नव्हती. मी पण तिथं उभा राहून किती घामाघूम झालो. शेवटी कंटाळून तो गेला. अरे पण तुला काय यायला उशीर झाला? तू काय नोट शोधत होतास का? नाही, मी त्या नोटीवर उभा होतो. अरे मजा. तुम्ही काय नोटीवरनं लक्षात आलं माझी शिकवणीची फी दिली नाहीये 2 महिने. कधी देणार? हा बाबा म्हणलेत आकडा लागल्यावर देतो. कसला आकडा? तुम्हाला आकडा माहित नाही? गणित शिकवताना मला तुम्ही, आणि तुम्हाला आकडा माहित नाही? अरे छू छू तू थू थू तुमच्या जिंदगानीवर. आकडा माहित नाही तुम्हाला? खरंच माहित नाही. अहो बघा, तुमच्या शिक्षकांचा संप चालू आहे का नाही? तो 77वा दिवस होता. बाप म्हणला माझं 77 म्हणजे डबल 7 कल्याणला ओपनला लावून टाकूया. मग काय चौकी आली. म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळं? मला नाही माहिती. म्हणजे तू मला त्या आकड्यांबद्दल विचारतोय? मग तुम्हाला काय वाटलं मी गणिताबद्दल विचारतोय का काय? म्हणजे तुझे बाबा आकडा मटका खेळतात? हा, मग ते त्यातले प्राध्यापक आहेत. काल मला पण घेऊन गेले होते आकडा लावायला. तू आकडा खेळलास? मग काय करणार मी? मला विचारलं तुझ्या स्वप्नात कोण आलं? मी म्हटलं मालती. मालती तिरी.
मी तिरी लावला त्यांनी चौका लावला. त्यांचा चौका नाही आला, माझी तिरी आली. त्यांचा आकडा आला नाही ना का ते चौका लावतात आणि मला लय मारतात. अरे 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 म्हणजे तुझे वडील दारू पितात आणि तुला मारतात? हा ना. मग तुझी आई काहीच बोलत नाही? कुठल्या आईबद्दल बोलते तू? अरे घंटा, असं काय करतो? प्रत्येकाला एकच आई असते. तो इतिहास झाला. अरे पण तुझे वडील तुला सोडायला येतात तेव्हा तर सभ्य वाटतात. अरे तीच तर त्यांची खासियत आहे ना. अरे 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 मला खूप काळजी वाटते रे तुझी आणि बाबांची. हो, अशाच काळज्या करून माझ्या आया वाढल्यात. तुम्ही अजून आया वाढवू नका माझ्या, तुमच्या पाया पडतो मी. तुम्ही मला इथे शिकवणी घ्यायला बोलवलेत का माझं बॅकग्राऊंड विचारायला? हा शिकवणी. आपण इतर विषयांकडे वळूया. बाई मी जाऊ? कुठे जाऊ? आता शिकवणीला सुरुवात करायची आहे ना. अरे काय. बरं, मला सांग 4 दिशा कोणत्या? स्टील, अल्युमिनियम, पित्तळ, हे काय आहे? 4 दिशा. बाई ह्या गुजराती आहेत. म्हणजे डी शहा असं नाव आहे ना. अरे 4 दिशा म्हटलं, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. मी सांगणारच होतो ना, त्याच्या आधी तुम्हीच बोललात. म्हणजे तुला माहित होतं? मग? हा? हा मग? मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर दे. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध कशामुळे लागला? माझ्या बापामुळे. कानफटावींना सफरचंदामुळे लागला. तो त्याला लागला असेल, पण मला माहितीये माझ्या बापामुळे गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलेला आहे. काय बोलतोय तू? नाही कसे, सकाळी गुरुत्वाकर्षण कमी असतं आणि संध्याकाळी वाढतं. हा मग? काय पुरावा काय? माझ्या बाबाने सकाळी कामावर जाताना असं जातो आणि संध्याकाळी येताना असं पडत पडत येतो. म्हणजे काय, याचा अर्थ काय? गुरुत्वाकर्षण सकाळी कमी संध्याकाळी जास्त असतं. असं नको कर. अभ्यास कर, अभ्यास कर. अभ्यास केलास तर मोठा होशील, सायंटिस्ट होशील. हा? पण हा. तू जर नासा मध्ये गेलास तर काय होईल? तर नासाचं नाव बदलून नासाडी ठेवावं लागेल. अरे मजा! असं नको रे करू. तुझ्या बाबांना वचन दिलंय मी 80% मिळवून देईन म्हणून. मग मी तर 100% मिळू शकतो. 100%. चेष्टा करतोस माझी? मग चेष्टेला सुरुवात कोणी केली? मी. अरे मजा! झाले व्यायाम असे प्रकार करून झाले. आता मी तुला व्याकरण शिकवणार आहे. स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी. स्त्रीलिंगी? नाही, नाही, अरे नाही, नाही, त्याच्यावरचे मी प्रश्न तुला नाही विचारणार. तू खूप वाह्यात गेलाय. अरे बाजा! आता मी तुला काल शिकवलंय त्याचा एक प्रश्न विचारणार आहे. त्याचं जर उत्तर नाही दिलंस तर उद्या माझ्या शिकवणीला यायचं नाही. कळलं? कळलं? हा. झेलमची लढाई कशी? झेलमची लढाई कशी झाली? बाई मी जाऊन येऊ? कुठे? झेलमला विचारून येतो. झेलम नदीच्या काठी जी झाली आहे ना लढाई, ती कशी झाली? हे नदीच्या काठी कशाला लढाई करतात? तिथं धुनी भांडी करायची सोडून तिथं काय तू होतं? मला शिकवू नकोस. मी प्रश्न विचारला ना त्याचं उत्तर दे. झेलमची लढाई कशी झाली? हा माहितीये मला.
मौत लागतं नाही. हे बघ, मेरे मरने के बाद दुश्मन से बदला लेना. हे बघ, मी गेल्यावर माझ्या पोरांचा सांभाळ नीट कर. हिंदी चिनी भाई भाई. झेलम नदीच्या काठी हिंदीची निभा. बचाओ. अरे पैसे म्हणजे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या शिकवणीसाठी. वा, धमाल, मज्जा. स्वप्नील सरांच्या टीमला तुम्ही सपोर्ट केलाय. विचारूयात अश्विनीजींना. खूप सुंदर, खूप क्यूट ऍक्ट होता. नेहमीप्रमाणे भाऊ, तुम्ही खूप क्यूट दिसलात, खूप छान आणि असं गोंडस लहान मुलगा जो कितीही व्रात्य असलं तरी त्याला आपण काहीच नाही करू शकत. सो सुप्रिया ताई, तुम्ही परफेक्ट केलं. तेच म्हणजे आता काय करावं. आणि ओव्हरऑल खूप सुंदर ऍक्ट होता. खूप हसलो, खूप किंचाळलो हसत हसत. थँक्यू सो मच. वा, स्वप्नील सर. आपण सुरुवात करूया विथ अ ब्लास्ट. भाऊ आणि सुप्रिया, काय केलं तुम्ही? अरे काय हा मॅडनेस, आणि कुठून कुठून सुचतं कुठून तुम्हाला हे? मला इतकंच सांगायचंय की जे काही सुचतं ते ऍब्सल्युटली फॅन्टॅस्टिक असतं. तेव्हा मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं जे तुमच्या ऍक्टमधनं मला नेहमी जाणवतं की तुम्ही दोघे स्वतः फार एन्जॉय करता. तुम्ही जे करता ते, तो मॅडनेस, तो नॉनसेन्स, तुम्ही स्वतः इतकी मजा घेता त्याची. एका पॉईंट नंतर तुम्ही ते स्वतःसाठी करत असता. आणि आय थिंक दॅट इज द क्रक्स. म्हणून कदाचित आम्हाला ते जास्त भावत असेल, जास्त रुजत असेल. तर असंच आम्हाला एंटरटेन करत राहा, अशीच मजा करत राहा आणि असाच सगळ्यांना आनंद देत राहा. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. हो, तर विचारूयात आपल्या पाहुण्यांना जे खो खो हसत होते. केदार सर, तुम्हाला ऍक्ट कसा वाटला? भाऊ, आपण भेटलो तेव्हा खूप साधा होता तू. तू खूप बदलला. आणि कसं आहे माहिती ना, जे गुण तुझ्यात नाही आहेत ना, ते गुण आता रंगमंचावर तू उधळतोस ना, त्याचं जास्त हसू येतं. म्हणजे कदाचित घरचे पण बघत असेल तर भाऊ एवढा वात्रट कधीच नाहीये. भाऊ खूप सरळ साधा आहे. म्हणजे मला असं वाटतं की भाऊ, हा जो तुझ्यातला भाऊ आहे ना, तो आयुष्यभर असाच ठेव. भाऊ खूप उत्तम आहे, पण ना त्याला खूप करेक्ट रिॲक्शन मिळाली पाहिजे. आणि विनोद नेहमी तेव्हाच खुलतो जेव्हा ऍक्शन खूप पॉवरफुल असते आणि रिॲक्शन त्याच्यापेक्षा जास्त एकदम सबट्यूट आणि एकदम करेक्ट असते. आणि सुप्रिया सुपर्ब होतीस तू. आणि दोघांनाही खूप शुभेच्छा. खो खो तुम्ही आता आम्हाला हसवलं, आता आमची जबाबदारी आहे तुम्हाला खो खो हसवण्याची. आम्ही प्रेक्षकांना सांगितलं होतं की तुम्ही सुद्धा होऊ शकता लेखक. तुम्ही आम्हाला स्किट पाठवा आणि हे स्किट जे आहे ते एका प्रेक्षकांनीच आपल्याला पाठवलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दिलीप हातवळणे यांच्यासाठी, जे आहेत उस्मानाबादहून. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि आता बघूया किती गुण मिळतात आपल्याला. स्वप्नील सर, किती गुण? 10.5. आणि अश्विनी मॅम? साडेदहा. 21 गुणे 42 गुण तुम्ही देताय आज स्वप्नीलजींच्या फॅमिलीला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या बेस्ट आधार कार्ड जोडीसाठी. आणि आता बघूयात यानंतर कोण येतंय अश्विनीजींच्या फॅमिलीतून. माय ट्रम्प कार्ड, लीना एंड ऋषिकेश. अहो, और भाई और बहनों, हमारी जो अगली फनकारा है वो हमारे साथ है. वे है लीना भागवत जी. तो प्रॉब्लम ये है कि लीना भागवत जी हंस नहीं पा रही है, इसलिए वे एक दवा खाने में गई है. तो देखते हैं कि डॉक्टर उनको क्या दवाई देती है. तो देखते हैं कि इसके ऊपर हमारा गाना कौन सा है. लीना जी, आपके लिए गाना पेश करता हूँ. इचक दाना बीचक दाना ये तैत ऋषिकेश लीना. ऋषिकेश लीना. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की
चमन में, पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में। हिल्लोरी हिलो 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 हिलोरी हिल्लोरी। काय काय खिल्लोरीपणा काय चाललेला आहे तुमचा? शी शी, थँक्यू थँक्यू. मला हे आवडलं नाही या अर्थी व्यक्त झाले मी. शी. इथं हे उच्चार मी कौतुक म्हणून घेतो. हे शी ऋषा, हे शी शी. अरे बापरे, असं आहे का? हा. मग माझा दवाखाना चुकला, जरा या नाही नाही, काही काही चुकलेलं नाही तुमचं. मग? मला सांगा प्रॉब्लेम काय आहे तुमचा? लाईफ ऑफ पाय कमी झालेला आहे वाटतं तुमचा. त्या ट्रेन मध्ये चढता चढता तुमचाच पाय तुमच्या पायावर पडलेला आहे. विनोद केला बाई, मी विनोद केलेला आहे. लंगडी लंगडी घालत होतात का तुम्ही? डोळे फुटलेत का तुमचे? हा, नाही, माझे दोन्ही पाय जरा मोडलेत, दिसत नाही. दोन्ही पायानी लंगडी घालणारी पहिलीच व्यक्ती बघितलेली आहे मी. काय चाललंय तुमचं? माझ्या भावनांचा तुम्ही असा बाजार नका मांडू. एक तर माझ्या समोर सतत ना तुम्ही असा लंगडी लंगडी म्हणू नका, कळलं ना? आणि आता ना लंगडी सोडून इतर कुठलंही काम मी एका पायावर करायला तयार आहे. बरं, मला सांगा काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? हा, हे बघा काय झालंय माहितीये का? पाय हा दुखतो आहे, हा, आणि तळा हा- येत आहेत, हा, आणि वेदना हा- होत आहेत. हा, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला उत्कृष्टरित्या मी एक औषध लिहून देतो. हा. ते तुम्ही घ्यायचं सकाळ हा. दुपार संध्याकाळ झोपेत सुद्धा घेतलं तरी चालतं. झोपेत? हो, घ्यायचं. बर. हे घ्या, हा लिहून देतो. हा. कधीही तुम्ही ते घ्या बरं का. हा. हे घ्या. हा, हो काय? शी, काही सांगताय तुम्ही? काय काय झालं? काय काय झालं? एक मिनिट, माझा आक्षेप हे डॉक्टर नाहीयेत. का? हो का? काय तुम्ही लिहिलेलं पहिल्या फटक्यात वाचता आलं मला. डॉक्टरांचं अक्षर एवढं चांगलं असतं का? ते मी गिरवून तयार केलेलं औषध आहे. का बुवा? अहो काय म्हणजे काय, माझा असाच एक डॉक्टर होता तो, हा. आणि त्याचं एवढं अक्षर घाणेरडं हा, होतं. बरोबर आहे. अहो अक्षर घाणेरडं होतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला? काय? तो आपल्या प्रेयसीला पत्र लिहायचा मग? आणि त्या प्रेयसीला ते वाचता यायचं नाही. अरे, म्हणून ती प्रेयसी केमिस्टकडे ते पत्र समजून घ्यायला जायची. मग काय फरक पडणार त्याने? फरक पडणार नाही, तो ऑलरेडी पडलेला आहे. म्हणजे? कारण ती स्त्री आता त्या केमिस्टची पत्नी आहे. विनोद केलेला आहे मी, विनोद केलेला आहे. माझं मस्तक शूळ उधळायच्या आधी ना तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा. काय ती औषधं गोळ्या काय त्या सांगा मला चटकन. ओके, सांगतो. हा. मला सांगा, हं. सुख म्हणजे हे नक्की काय असतं? मला सांगा, सुख म्हणजे हे नक्की काय असतं? अहो, काय पुण्य असलं की जे अहो. घर बसल्या अहो, मिळतं. काय चाललंय तुमचं? अहो, मला औषध सांगा. औषध देताय ना मला. हो, एक तर देतो. मी औषध मागितल्यावर तुम्ही हसणे असं काहीतरी लिहून दिलं मला. हो. बावळटार. हो काय हो? म्हणजे मला हसायला येत नाही, याच्यावरचं औषध काय तर हसणे. म्हणजे एखाद्या माणसाचं डोकं दुखत असेल तर तुम्ही त्याला औषध काय लिहून देणार? डोकं काय कपाळ औषध देणार आहात तुम्ही त्याला? नाही, एक मिनिट. एखाद्या माणसाचं जर डोकं दुखत असेल ना, हा. तर त्याला मी ट्रीटमेंट देण्याच्या आधी हा. मी त्याला असं सांगेन की काय? अरे बाबा, हा. तुझं एवढं डोकं दुखतंय ना, तर पहिली एक गोष्ट तू काय कर माहितीये का? काय? तुझं डोकं तू थोडंसं वापर. कारण ते मानेच्यावर ठेवून ठेवून ओझं वाढल्यामुळे ते दुखणार. आणि अगदीच त्याच्या वापरावर त्याचा पूर्ण कॉन्फिडन्स जर असेल ना, तर मी त्याला सांगेन की आता ते वापरू नकोस. हो का? हो. आणि मग त्याच्यासाठी मी उत्कृष्टरित्या औषध लिहून देईन. एक्झॅक्टली तेच औषध मला हवंय. हा, हे घ्या. हे औषध मी त्याला देईन. अहो, परत तुम्ही तेच सांगताय, हसणे. डोकं दुखणाऱ्या माणसावरचं उत्तम औषध आहे हसणे. बर. कुठलीही वेदना झाली ना, हे औषध घ्यायचं. बर, असं मग? असतं का? हा. म्हणजे माझ्या वेदनेवर हे औषध चालेल असं तुम्हाला अगदी अगदी म्हणायचं? अगदी चालेल. नाही हो, पण ओ, मला हसायला नाही येत. का नाही हसारेत? मला तुम्हाला हे विचारायचं आहे हा. की झीनं मला रेफर करायला सांगितली होती ही केस. कुणी? झीनं ही रेफर करायला मला केस सांगितली होती. ती असं म्हणाले की तुम्ही इतरांच्या स्किटवर हसतच नाही म्हणे. प्रॉब्लेम काय आहे तुमचा? का हसायला येत नाही नाही नाही? नाही, असं काही नाहीये. हा. ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. काय? अलीकडे माझं वजन वाढलंय. असंबद्ध हा सुद्धा विनोदाचा एक चांगला प्रकार आहे. हा. आता ही केस समजून घ्यायला मला त्याचा काही उपयोग आहे असं मला वाटत नाही. काय झालंय की ना, फार पूर्वी ना मी अशी बारीक होते, सडपातळ होते अच्छा, एकदम. द्वापार युगातलंही आठवतं तुम्हाला?
वाटेल ते बोलू हा. नका. मी अशी बारीक होते तेव्हा असं सहज जाता जाता रस्त्यात मला एक असा संदेश लिहिलेला दिसला, हा. हसा आणि लठ्ठवा. हा, मग? तेव्हापासून मी खूप हसायला लागले हा. हो. मग वाटेल त्या गोष्टीवर हसायचे, इतके हसायचे की लोकांना असं वाटायला लागलं की ही हसून हसून जाडी झाली आहे म्हणून. मग काय हा काय आता मला बारीक व्हायचंय ना. मग आता मला सांगा, हे अशा अवस्थेत मला काही वॉक बीक जमणार नाही, हा. डाएट माझ्याने होत नाहीये, हा. तर मी असं ठरवलंय की आता आजपासून हसणं बंद करायचं, म्हणजे मी रिड्यूस होईल. अच्छा, म्हणजे हसण्यामुळे रिड्यूस व्हाल असं तुम्हाला वाटतंय? हसण्यामुळे माणूस रिड्यूस होत नाही, हसण्यामुळे माणूस रिडिक्युलस होतो. बर, हा, मग ठीक आता आहे. मी काय करावं असं तुमचं ओके, म्हणणं तुम्हाला आहे? मी अत्यंत सराव उत्तम सांगतो. सराव करायला घ्या पटकन. का डोकं फिरलंय का मला? मी आता काही उभं बिभं राहणार नाही, मी परवानगी घेतली. एक मिनिट तुमच्यात कुठलं व्यंग आहे सांगा बघू. एक मिनिट, मुस्काट फोडेल. वाटेल तर बोलायचं नाही, परिपूर्ण आहे मी लहानपणापासून. आईने मला लहानाचं मोठं नाही का पूर्ण परीसारखं केलेलं आहे. कुठलंही व्यंग नाहीये माझ्यात. अच्छा, तुमच्याकडे कुठलंही व्यंग नाही आहे, म्हणजे चित्र काढलीत का अंगावर तुम्ही? अहो बाई, बरं मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी विनोद सांगू, जोक सांगू? जोक हसायला येईल? हा, येईल. काय असतं, एक शास्त्रज्ञ असतो, इथंच सुरुवात करायची असते. एक शास्त्रज्ञ असतो आणि काय होतं, त्याच्याकडनं शोधच लागलेलं नसतं आणि त्याच्यामुळे तो असं विचार करतो की आता आज शोध लावल्याशिवाय मी काय रात्री जेवणार नाही, म्हणून तो बसले असतो. रात्र होते आणि तोपर्यंत शोध लागलेला नाही आहे. काय करणार? अचानक एकदम झुरळ पडतो, झुरळाला धरतो आणि तो सोडतो, झुरळ पळायला लागतो. परत धरतो, सोडतो, झुरळ परत पळायला लागतो. परत असं धरतो, पाय त्याचा तोडतो, तो म्हणतो दाखव, पळून दाखव. झुरळ पळू लागतं. 2, 3, 4 पाय काढतो, तो पाय झुरळ अगदी खरडत पळायला लागतो. नंतर तो त्याचे सगळे पाय काढतो आणि नाचायला लागतो की मला शोध लागलेला आहे म्हणून. आणि झुरळाचे 6 पाय काढल्यानंतर झुरळाला ऐकू येत नाही. भयंकर विनोद. काही नाही झालेलं. हा विनोद सुद्धा तुम्हाला आवडलेला कोण आहे नाहीये? हा? काय? हा शास्त्रज्ञ बिंडोक कोण आहे? पेटा अंतर्गत कारवाई करणार. हसताय तुम्ही, किती अमानवी आहे. तुम्ही हसताय. एक झुरळ पकडायचं, मुकं जनावर आणि त्याचे पाय तोडायचे. पाय तोडल्याचं दुःख काय असतं ना, मला विचारा. हे असले विनोद सांगता तुम्ही, अमानवी, अमानुष, घाणेरडे, आणि मला हसायला लावताय. बाई, मी तुम्हाला पुढचा विनोद सांगतो, तो जास्त विनोदी आहे बघा. नक्की. एक माणूस असतो, तो काय करतो, एक अंड घेतो, झाडावर ठेवतो, अंड खाली पडतं आणि फुटतच नाही. का सांगा? कॉन्फिडन्स. तेच अंड तो परत ठेवतो, परत खाली पडतं, आता फुटत नाही. का सांगा? प्रॅक्टिस. नाही, तेच अंड वर ठेवतो, परत खाली पडतं, आता मात्र फुटलेलं आहे. का सांगा? ओव्हर कॉन्फिडन्स. त्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये या अंड्यामधले असले पिल्लू आहे ना, त्याचे 2 पाय मोडतात. हा अशास्त्रीय विनोद आहे. अंड मुळात झाडावर काय कुठेही ठेवलं तरी ते पडून फुटणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ना ह्या विनोदाचा आधार घेऊन मला खोटं बोलायला शिकवताय. तुम्ही म्हणताय अंड फुटलं नाही, असं होणारच नाही. आणि मला एक महत्वाचं सांगा, प्रत्येक विनोदाचा शेवट पाय मोडतो, असं का करता हो तुम्ही? ओ बाई, तुम्ही का भाषा की चिकित्सा कशाला करता विनोदाची? मग मी तुम्हाला सांगतो आहे की भाषा, कोणताही विनोद ऐकल्यानंतर आपल्याला चिकित्सा करून हसू येत नाही. आधी हसायचं आणि मग चिकित्सा करायची. चिकित्सा करून नंतर हसता येत नाही. काय बाई आहे ही, जिला स्वतःचं व्यंग कळत नाही, ते इतरांच्या व्यंगावर काय असणार? असं कसं पडला? आता तुम्हाला बरं हसू आलं? मगापासून मी जीव काढतो आहे तेव्हा तुम्हाला हसू आलं नाही? तुम्ही कसे दिसता? पडलेले, आधीच पडले मी. कुठे हसायचं याचं तारतम्य राहिलेलं नाही. येतं का उठता? थांबा, खुर्ची एक द्या माझ्या शेजारी. तरी सांगत होते नको करूया स्किट. मी पडले तरी स्किट नाही पडू देत, पण नाही, स्वतःच्या उरावर जबाबदारी घेत होते. अख्ख्या स्किटची उरावर जबाबदारी घेतली, मी पडले. आता ना दोन्ही पाय दुखले ना की कसं हसायचं ते मी तुम्हाला शिकवते. ह्याला म्हणतात रडू हास्य. आधी एका पायातून कळ येते, दुसऱ्या पायातून
डोळ्यातून कळ येते. ते करता करता इकडे हात दुखायला लागला की अच्छा असं असतं का? हे असं एवढं सगळं केलं ना की आता आपण खऱ्या अर्थाने परफॉर्मर ऑफ द वीक झालेलो आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोघांच्यासाठी. मला प्रेक्षकांना सांगायचंय की लीना भागवत यांनी म्हणजे स्किटसाठी हे केलेलं नाहीये, हे खरोखर घडलेलं आहे, पण तरी या परफॉर्म करण्यासाठी आल्या. जोरदार टाळ्या लीना भागवत यांच्यासाठी. आणि तुमचा हा हास्य क्लब कसा वाटला बघूयात आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. लीना, तुझं खूप खूप स्वागत या मंचावर. कारण 2 पाय मोडल्यानंतर तू पहिल्यांदा इथे आलेस. आणि तुझं खूप खूप कौतुक की तू तुझी तब्येत बरी नसताना आणि दोन्ही पायाला इजा झालेली असताना तू इथे परफॉर्म करायला आलीस. कारण तू तुझी कमिटमेंट पाळणं अत्यंत महत्वाचं समजलंस आणि यू केप्ट युअर वर्ड. सो बिग हँड फॉर यू लीना. उषा, तुझं जास्त कौतुक, कारण लीनाला बेनिफिट ऑफ डाऊट हा आहे की तिला आज बरं नाहीये आणि तिच्या पायाला लागलंय, त्यामुळे ती फार एनर्जी लावू शकणार नाही किंवा उभी राहू शकणार नाही. असं असताना तू तुझं 100% या स्किटला दिलंस. सो गॉड ब्लेस बोथ ऑफ यू आणि पुढच्या आठवड्यात बरी होऊन ये. ऑल द व्हेरी बेस्ट. अश्विनीजी. आपलं ब्रीदवाक्य आहे आपल्या इंडस्ट्रीचं, शो मस्ट गो ऑन. आणि आज तुम्ही ते प्रूव्ह केलं. सी, दिस इज हाऊ वी वर्क. आणि त्याच्यासाठी थँक्यू सो मच फॉर लवली ॲक्ट. थँक्यू. आणि आता बघूयात की किती गुण मिळत आहेत. स्वप्नील सर, किती गुण? लीना, ऋषिकेश, तुमच्या स्पिरिटसाठी. झकास. पण शोचा फॉर्मॅट आहे आणि मार्किंग हे त्या ऍक्टच्या हिशोबानेच करावं लागतं. 9 गुण. आणि अश्विनी मॅम, 9 गुण, एकूण 18 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या जोडीसाठी झाल्या पाहिजेत. मंडळी, फुवाई फुवा कार्यक्रम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो असं आम्ही म्हणतो. पण मोठ्यांचं मत काय आहे हे तुम्हाला माहिती नसेल कदाचित. तर हेच मत आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत नेहा शितोळे आणि आवाज की दुनिया का एक स्टार कलाकार. आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा, थोडी सोन्याचा पिंजरा. बस बस बस, जास्त वाजवू नको. छातीचा पिंजरा तोडून हे पाखरू उडून जाईल आयुष्यातून कायमचं. बस बस. मला सांगतो, इतका उकाडा वाढलाय हल्ली. त्या दम्याचा त्रास असलेला माणूस म्हणजे अत्यंत टेन्शन मशीन घेऊनच फिरावं लागतं. हे पण चालत नाही ऐन वेळेला. अरे जेम्सच्या गोळ्या कुणी टाकल्या त्याच्यामध्ये. नातवंडांची कामं बघा काहीतरी घाणेरडं करतात. बस स्टॉपवर उभा राहिलोय, बघूयात आता रिक्षा कधी येते. मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सया फेविकॉल से, माय सिक्योरिटी साइरस से यार भगा ले सया पेट्रोल से, फोटो को सीने से यार चिपका ले सया फेविकॉल से. अरे देवा, मी रिक्षाची इच्छा केली, देवानं डायरेक्ट लाल डब्याची एसटीच पाठवून दिली. एसटी कुणाला म्हणताय? एसटी बोलते सुद्धा हल्ली. वा, चांगला आहे. देवानं काय तो सांगितलं. हातातला चष्मा आहे तो डोळ्याला लावा आधी, नीट बघा. अरे बापरे, ही तर शाळेत जाणारी मुलगी. अहो आजोबा, मी मुलगी नाहीये. अरे देवा, आजकाल बस स्टॉपवर फिरणंही भीषण झालंय. हो, तसं नाही, म्हणजे मी मुलगी नाही, मी शाळेत जाणारी मुलगी नाही, शाळा शिकत नाही मी. शाळेत शिकावं बाळा. शाळा शिकल्यानं माणूस मोठा होतो. खूप शिक, फक्त खूप वेळ शिकू नकोस बाळा. चांगलं सांगतो, ऐक माझं तू. हे बघा, माझी शाळा शिकून संपलेली आहे, मी आता काम करते. अच्छा अच्छा, काय काम करतेस? मी टीव्हीवर असते. अच्छा, मग टीव्ही कुठे असतो? टीव्हीवर असते म्हणजे लोकांच्या घराघरात टीव्ही दिसतो ना, त्याच्यावर मी असते. कपाळ. काय काय घाणेरडे बघा ह्यांना आवडी. दुसऱ्याच्या टीव्हीवरती बसा, जर फर्निचर त्याच्यावरती बसा. आजोबा तसं नाही हो. मग टीव्हीवर असते म्हणजे मी टीव्हीवर दिसते, टीव्हीवरच्या कार्यक्रमात काम करते मी. हो हो, हम्म. म्हणजे कळलं नाही मला. मला सांगा, संध्याकाळी 7 वाजता तुमच्या टीव्हीवर काय असतं? धूळ. टीव्ही ऑन केलात की काय असतं? मुंग्या. का? ते असतं ना, ते केबल बंद झाल्यापासून सरकारने बसवायला सांगितले ते मेटॉक सॉक्स, चेटॉक मॉक्स काहीतरी असतं ना ते डबडं. सेट टॉप बॉक्स. हा, ते आमच्या घरी नाही, त्याच्यामुळे आमच्याकडे फक्त मुंगे दिसतात. अरे देवा, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे बघत असाल ना कधीतरी
वगैरे हो हो पाहतो, शेजाऱ्यांकडे टीव्ही पाहतो मी. हा मग मला सांगा संध्याकाळी 7 वाजता जो कार्यक्रम लागतो ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला दिसत नाही का? अरे बापरे, तरीच मी म्हणतो कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय तुम्हाला. फार फार सुंदर कार्यक्रम आहे Thank you, तुमचा. thank you, thank you. अॅनिमल हंटर क्रोकोडाईल. प्राण्यांचं नाही हो, माणसांच्या कार्यक्रमात काम करते मी. माणसांचे कार्यक्रम पण असतात. कुठल्या कार्यक्रमात करता काम? तू तिथे मी, कोण कुठे कधी? तू तिथे मी. नाही, मी असेल तिथे तुम्ही कसे असाल? तुमचं घर वेगळं, माझं घर वेगळं ना. आजोबा कार्यक्रमाचं नाव आहे तू तिथे मी. संध्याकाळी 7 वाजता लागतो झी मराठीवर. प्लीज बघा हो. असं रडून प्रमोशन केल्यावर कोण बघणार आहे का सिरियल? हसून करा ना जरा. नाही नाही सॉरी सॉरी, संध्याकाळी 7 वाजता तू तिथे मी झी मराठीवर. अरे देवा, मग आज काही शूटिंगला चाललाय? नाही आज शूटिंग नाहीये. म्हणजे धंदा बंद आपला. म्हणजे आज काही कामच नाही ना. एलबीटीचा परिणाम कदाचित यांना सुद्धा झालेला नसेल. तुमचा काय संबंध? नाही, पण माझं असं म्हणणं आहे की तो एलबीटी टॅक्स त्यांना लावण्यापेक्षा खरा ह्यांना लावा, कारण लोकल बॉडी हेच जास्त दाखवत फिरतात हल्ली. आजोबा काय वाटेल ते बोलताय आता तुम्ही. काय एलबीटीचा आमचा काही संबंध नाही. शूटिंग नाहीये म्हणजे आज मी वेगळ्या ठिकाणी परफॉर्म करायला चालली. अरे वा वा, कुठे? फू बाय फू मध्ये. फू बाई फू मध्ये? हो सवंग उथळ घाणेरडे विनोद जिथे होता तोच कार्यक्रम का तो? तिथे चाललाय तुम्ही? बास ऐकून घेणार नाही मी. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला हसवणारा कार्यक्रम आहे तो, त्याच्याबद्दल वावगा ऐकून घेणार नाही मी. हो, पण हे महाराष्ट्राला म्हणू द्या. तुम्ही काय म्हणता इथं बसून? प्रॉब्लेम काय तुमचा? ते सगळ्या कार्यक्रमावरच माझा इथे आक्षेप आहे. होत्या सुरुवातच सांगतो तुम्हाला. तो येतो ना एक घाणेरडा मुलगा कुणीतरी ते मागून तिकडून आणि असा बोलतो तो, मी स्वागत करतो कार्यक्रमाचा टँकर. कोण तो? टँकर नाही मग अँकर. हा हा, निलेश त्याला साबळे. तो इतका घाणेरडा अँकरिंग करतो, हेच मला सांगायचं. त्याला पहिल्यांदा बदलून टाका. काय जमतं त्याला? हो असं काय करताय? खूप हुशार माणूस आहे तो. डॉक्टर आहे डॉक्टर. अरे मग डॉक्टर की करा. धड डॉक्टर की नाही, अँकरिंग नाही, अभिनयाचा तर पत्ताच नाही आयुष्यामध्ये. एक ना धड भाराभर चिंदे फाटके कपडे घालून इथे येतो. आजोबा मी त्याच्याबद्दल काही ऐकून घेणार नाही. किती छान अँकरिंग करतो तो. किती अँकरिंग करतो तो? हे सगळ्यात महत्वाचं नाहीये का? आला की आपलं माझ्याकडे बघा, मीच सगळं करणार इथे. अरे ते आहे, त्यांना बोलू द्यात कधीतरी. येतो कुठलाही परफॉर्मन्स. अरे वा, सुंदर परफॉर्मन्स झालेला आहे तुमचा. वा क्या. तू कुठे बोलतो? त्यांना बोलू दे ना, ते सांगतील. वा वा, सुंदर झालेलं आहे तुमचं. अश्विनी मॅमकडे बघतो आणि म्हणतो स्वप्नील सर कसा वाटला? त्यांना किती वाईट वाटत असेल बाईंना दरवेळेला सांगा. नाही नाही योग्य सूचना आहे तुमची. मी पोचवीन त्याच्यापर्यंत. पोचवा. हा नक्की नक्की. पण एक गोष्ट सांगते आजोबा. काय? निलेश साबळेनी ना बाकीच्या सगळ्या अँकरचा बँड वाजवलाय. बँड वरून आठवलं. पहिल्यांदा या कार्यक्रमातला हा घाणेरडा बँड बदलून टाका तुम्ही. घाणेरडा काय म्हणताय त्याला? मग काय? काय नवीन कॉन्सेप्ट आहे. ब्रास बँड. बास बँड आहे हा, बास बँड. म्हणजे अरे किती लाऊड वाजवतात, ऐकूच येत नाही यांचा आवाज. अहो आजोबा काहीही बोलताय तुम्ही. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना हा बँड आवडतो. हो, माझा नातू परवा मला म्हणत होता, आजोबा ताशा किती काड्यांनी वाजवला जातो? म्हणलं नॉर्मली 2च. तर म्हणे फुबाई फुमध्ये 3 काड्यांनी वाजवताना दिसतात. अरे म्हटलं मधला तुषार देवल असतो, नीट बघत जा. हा ह्यांचा मोरक्या. वाईटच गोष्टी बघा तुम्ही, चांगल्या गोष्टी बघूच नका. संपलं एवढाच आहे त्याच्यात. आणि काय चांगलं असणार आहे? महत्वाची गोष्ट विसरताय तुम्ही. कुठली? आमचे सहभागी कलाकार. कोण? फॉर एक्झाम्पल विजय पटवर्धन. फॉर एक्झाम्पलच आहे तो माणूस. हे बघा आजोबा, एक अतिशय हरहुन्नरी कलाकार आहे तो. कसला कलाकार आहे? हरहुन्नरी कलाकार. हरवून न गेलेला कलाकार आहे तो. म्हणजे आपण लेखक आहोत, ऍक्टर आहोत का दिग्दर्शक आहोत, त्याच्यात हरवून न गेलेला असतो स्किट मध्ये तो. दिसता मला चेहऱ्यावर. बर ते जाऊ दे. त्याची पार्टनर. अच्छा, कोणती? क्षितिज जोक. जोक नाही हो, जोक. क्षिती जोक. अच्छा, फुबाई फू मध्ये आल्यावर मला वाटलं नाव बदललं. क्षितिज जोक. काहीतरी जोक मारू नका. अतिशय गोड मुलगी आहे ती. अगदी बाहुली सारखी दिसते. हो, कापूस भरलेली बाहुली. माझ्या नातवानं तर गाणं पण केलंय. काय? क्षिती जोक दिसतो कसा कापूस पिंजून ठेवलाय तसा. रोज म्हणतो गाणं घरात बसून. बोला आता. आजोबा ती माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे. तिच्याबद्दल प्लीज वाईट बोलू नका तुम्ही. गेल्या पर्वात तिला खूप मिस केलंय आम्ही सगळ्यांनी. आता परत आले तर इतकी मजा येते ना. हो, पण ह्या पर्वात ती येणारच नव्हती म्हणे. काय सांगताय? तुम्हाला माहिती नाही? नाही. तुम्ही काम करता इंडस्ट्रीत की मी? मी काम करते, गॉसिप नाही करत. मग आता गुपचूप ऐकून घ्या मी काय म्हणतोय ते. ह्या पर्वात म्हणे ती कामच करणार नव्हती. पण का? ते सांगतोय ते. आता पुढे आहे का तुम्ही? चॅनलवाले म्हणाले की तू काम का नाही करणार? म्हणे आता मला विनोद नाही करायचा, आता मी काहीतरी सिरियस करणार आहे म्हणे. पण चॅनलवाले हुशार, त्यांनी काय केलं, ती चन्नवरेला आतमध्ये आणला. नवरा? तो कोण उचकी लागल्यासारखा आवाज आहे त्याचा. खरी पुडी.
चकबुडी काय ते काय घाणेरडे नाव ठेवलंय हपुडी. हा त्याला आणलं आतमध्ये. मग संबंध काय संबंध? बायको तिथे संशय, हिला टेन्शन, आता नवरा इकडे काय करणार, ही म्हणाली मी पडते म्हणून तिला घेतलंय नाही सध्या. नाही नाही ती माझी मैत्रीण आहे, मला नक्की माहिती ती असं अजिबात संशय वगैरे घेत नाही तिच्या नवऱ्यावर. अच्छा, हपुडी बरोबर जोडी कुणाची केली आहे? प्रियदर्शन पुरुषाबरोबर करायची ही टेक्निक कुणाची होती? हो किती जो कापूस पिंजून ठेवलाय तसा. मग अच्छा 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 बर 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 पण टेन्शन कमी नाही झालंय, का हल्ली वाढलंच आहे. आता प्रियदर्शनवर संशय आलाय सगळा. पण हा तिच्यापेक्षा त्याच्याशीच जास्त बोलतो दिवसभर. बोला, एवढी केमिस्ट्री आहे त्यांची. केमिस्ट्री आमच्या इथल्या सगळ्याच कलाकारांची एकमेकांबरोबर खूप मस्त केमिस्ट्री आहे. कसली? ऋषिकेश आणि लीनातच बघा की आता हो हो, फसवी केमिस्ट्री आहे त्यांची. कसली काय एक आता नंबरची फसवी जोडी आहे ही महाराष्ट्रातली. आम्ही सगळ्यांनी बघितलं. पहिल्या एपिसोडला त्या लीना भागवत काय म्हणत होत्या, मला नाही जमणार ही कॉमेडी, हे माझ्यासाठी फार नवीन, स्वप्नीला आहे जमणार. ए नका वागूच नका, मला नाही हे जमणार. बघा आणि आजोबा. ब्लास्ट घेतात, ब्लास्ट. बरोबर आहे, मग मी तेच सांगते, हा प्रामाणिकपणा आहे, ऑनेस्टी, फसवणूक नाहीये ही. फसवणूक आपली नसते, इतर कलाकारांची ते करतात. हे आम्ही नाही, आम्ही करत नाही, हे आमच्यातलं नाही म्हणतात आणि गुपचूप इकडे 10 मार्क मिळवतात. खूप बरोबर आहे ना, पण मिळतात ना मार्क, मिळतो ना ब्लास्ट. हो, आणि तो त्यांचा पार्टनर एवढी लांब पल्ल्यांची आपली वाक्य बोलतो. परवा दिवशी एका डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणाला काय झालंय? ते म्हणे आमाशयातला जाठराग्नी मंद झाल्या कारणाने उंडूक पुच्छाला शोथ आलाय आणि त्याच्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये अडथळा येतोय. तो म्हणला मला काही कळत नाही, नीट सांगा. त्याचा अर्थ म्हणून म्हणतो रांड्याच्या पोटात दुखते, एवढं कळत नाही का तुला? पालीचा डायनासोर कसा करायचा त्याच्याकडून शिकून घ्या. बरं, तुमचा जसा चेहरा आत्ता झालाय तसाच त्या अश्विनी काळसेकरांचा असतो. अरे बापरे, काय बोलतोय हा? अहो पण एवढं सगळं बोलून ब्लास्ट घेतात ना, झालं मग कसा मिळतो ब्लास्ट? कसा? स्वप्नील जोशी पण असे करत असतात, हसता हसता. काय बोलतोय काय माहिती त्याच्या चुकून ब्लास्ट. असं आहे ते सगळं गणित. वाटते ते मॅड सारखं बोलू नका. हो. तो बघता आमच्या कुशल आणि हेमांगिनी घेतलेला आहे मॅड सारखं वागायचा. अरे देवा, त्या जोडीबद्दल तर बोलूच नका. का? सतत बालगंधर्वांची पोज आणि डायलॉग काय, मला कुत्र्याच्या स्किटची भीती वाटते, मला कुत्र्याच्या स्किटची भीती वाटते, मला कुत्र्याच्या स्किटची भीती वाटते. अरे आता आम्हाला त्या पंचची भीती वाटते की कधी हा सुरू होईल आणि कधी तो पंच येईल. इतकं टेन्शन. आणि ती बिचारी त्याची पार्टनर इतकी निरागस मुलगी त्याला मिळालेली आहे. आणि हे इतकं तुम्हाला सांगतो आगाऊ आहे ना. प्रत्येक स्किट मध्ये आपलं इथं जवळ घ्यायचं आणि सुरू व्हायचं. बाई, हे वेडाबाई, हे वेडाबाई, अगं असं घाणेरडं काहीतरी करतात. काय आमच्या नातवंडांनी यांच्याकडून शिकायचं तुम्ही सांगा आता. नाही नाही, बरं ठीक आहे, आपण त्यांच्याबद्दल नको बोलूया. पण दिगंबर आणि मंगेश बद्दल तुम्ही काही बोलूच शकत नाही. काय बोलायला बाकी ठेवलं तर बोलेन ना मी त्यांनी. म्हणजे अरे काय हा मालवणचा हापूस आंबा मासे विकायला इथं आलाय का? काय बोलताय? आम्ही आपलं व्हेज माणसांनी काय करायचं, संध्याकाळी 9:30ला उपवास सोडायला चंद्र बघून बसायचं, तोंडात घास घालायचं. ह्यांचं आपलं गाणं सुरू, सुकट बोंबील आणले काय ग मावशे मावशे, सुकट बोंबील ताजे आणले ताजे मासे. तू ठरव, कलाकार आहेस का मासे विकणारा माणूस आहे? पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आणि पार्टनर राहिला ना, मला बोलू देत त्यांच्याबद्दल. असं कसं सोडेन बरं मी त्यांना? आता माझ्या ताकद नाही, आता माझ्या ताकद नाही, एकच पंच, आता माझ्या ताकद. अरे घरी जाऊन पांघरून घेऊन झोप माणसा. ट्रीटमेंट करून घे आपल्या आजारावरती. आपल्याला नक्की काय झालंय, बीपी झालाय, काय झालंय, शुगर वाढली, HIV, काय जे काय असेल ते आपलं बघून घ्यावं माणसाने. काय बोलताय तुम्ही? टेस्ट कराव्यात एवढंच तर माझं म्हणणं आहे ना. बरोबर आहे, ताकदीविषयी बोलताय ना, तर या एका वाक्याने त्यांच्या ऍक्टची ताकद किती वाढते तुम्हाला माहिती नाहीये. हो, हो, हो. आणि ताकदीविषयी बोलू नका, खूप ताकदीचे कलाकार आहेत आमच्याकडे. हो का? सुप्रिया पाठारे हो. काय पिऊन येते ना बाई सेटवर, मला कळत नाही. काय पिऊन येते बाई सेटवर? नाही नाही नाही, पिऊन म्हणजे काय खाऊन पिऊन येते सेटवर, कळत नाही. काय एनर्जी आहे त्या बाईची, क्या बात आहे. नाही ते मी मान्य करतो. आणि त्यांचा पार्टनर कोण? भाऊ, हे मला कळलेलंच नाही. जगात एका माणसाचं नाव भाऊ असू शकतं का? अरे नातं आहे हे भाऊ. मग तुम्ही साडू हा सुद्धा एक नाव ठेवा, हा आमचा मेहुणा आहे असं एक नाव ठेवा. भाऊ कसं नाव असू शकतं एखाद्या माणसाचं? मला एक प्रश्न पडतो की लग्नामध्ये ह्याच्या बायकोने उखाणा कसा घेतला असेल? चांदीच्या वाटीमध्ये बर्फीचे तुकडे, चांदीच्या वाटीमध्ये बर्फीचे तुकडे, घास भरवते मेल्या भाऊऱ्या तोंडकरीकडे. नाही तसं नाही.
मग त्यांचं खरं नाव भालचंद्र कदम असं आहे. अरे मग ते घ्या. सतत भाऊ भाऊ म्हटल्यामुळे इतका प्रॉब्लेम होतो ना. मुली तरुण सही घ्यायला वगैरे तर खूप छान करता तुम्ही. भाऊ मला सगळं वाईटच दिसतंय ना इथे. आहेच ते बोलतो. विनोद कोळून पहिलेला कलाकार आहे मी. हो हो आजोबा, एक काम करा ना मग प्लीज. काय? मी आता चालली ना भुबाईपूच्या सेटवर. अच्छा. मला कोणी पार्टनर नाही आहे. अरे देवा. एक काम करता का, काय? तुम्ही चला ना माझ्या बरोबर. आणि काय करू? तिथे जाऊन विनोद सांगू आपण. मी विनोद सांगायचाय? हो. नाही नाही, तो वय झालं हो माझा. आता कुठला नाही विनोद नाही, सांगू? चला ना. विनोद कोळून प्यायलेला माणूस आहात तुम्ही, गुरुवारी मला विनोद करत partner नाही हो नाही मी. आहे. आज माझा Please, उपवास चला. आहे. नाही नाही, ऐका प्लीज माझं. चला. प्लीज ऐका माझं आजोबा, प्लीज चला. जोरदार टाळ्या होऊ देत निलेश आणि नेहासाठी. हा अप्रतिम परफॉर्मन्स. स्वप्नीलजी, काय आपलं म्हणणं आहे यांच्या परफॉर्मन्स बद्दल? या आजोबांचं स्वागत आपण सेटवर करूया विथ ब्लास्ट. मी मागेच असं म्हटलंय आणि मी पुन्हा एकदा असं म्हणतो की निलेश आपल्या फुबाईपूच्या परिवारातला रमीतला जोकर आहे. जिथे जो सिक्वेन्स कमी पडतो ना तिथे निलेशला टाकायचा आणि सिक्वेन्स कम्प्लीट करायचा. नेहा, तुझं खूप खूप स्वागत. तू या मंचाला काही नवीन नाहीस. तू इथे परफॉर्म केलंस, एक पर्व तू केलंस आणि तू खूप छान केलंस. पुन्हा एकदा या निमित्ताने तुला बघायला मिळालं त्याबद्दल खूप आनंद व्यक्त होतोय आणि व्हेरी व्हेरी हॅपी दॅट युअर हिअर. आणि तू आणि निलेशनी फार धमाल आणलीत. सो बोथ ऑफ यू, आय लव्ह यू. अप्रतिम. ही साईड, हे आजोबा आम्ही बघितले नव्हते. हे काहीतरी नवीन तुम्ही सादर केलं. स्वतःवरती पहिल्यांदा तुम्ही हसलात आणि दुसऱ्यांवरती नंतर कमेंट्स करून हसलात. त्यामुळे दॅट वॉज समथिंग आय लाईक्ड. अँड मी वेट करत होते. मी असं सगळं तयार ठेवलं होतं की कदाचित आमच्यावरती कमेंट येईल, पण आम्हाला तुम्ही सोडलं त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. थँक्यू सो मच. ऋषिकेश, तुला आणि तुझ्या मार्फत समस्त प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की आज ही खरी जोडी जी असते आपली सतीश तारे आणि तृप्ती खामकर ही जोडी असते. पण काही अपरिहार्य कारणांमुळे आज सतीश तारे आणि तृप्ती खामकर येऊन इथे परफॉर्म करू शकले नाहीयेत आणि त्यांच्या ऐवजी म्हणजे इन्स्टेड ऑफ देम इकडे निलेश आणि नेहा यांनी हा परफॉर्मन्स दिला. सो गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. आणि आज आपल्याकडं आपले पाहुणे आलेले आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की हा आमचा जो हिरा आहे, कसा वाटला परफॉर्मन्स तुम्हाला? आम्ही तिघही उभे राहतो. मी पहिल्यांदा निलेशचं असं काम पाहिलं, कारण अँकरच त्याला पाहिलं होतं. पण डॉक्टर त्याला बोलतात, तो खऱ्या अर्थाने विनोदाचाही डॉक्टर आहेच हे आज मला पहिल्यांदा जाणवलं. त्याचा टायमिंग सोबत नेहा हे दोघे फार एनर्जेटिक आणि फार म्हणजे मला माहीतच नव्हतं की निलेश अशा पद्धतीने काम करतो. मला त्याला इतक्या जवळनं पाहायला मिळालं, त्यामुळे मी स्वतः भाग्यवान समजतो. आणि ऑल द बेस्ट. आणि निलेशनी ज्या अत्यंत दिलखुलासपणे आमच्या सगळ्या कलाकारांची जी मापं काढली, तर त्यांची तुम्ही कशी आपण मार्क घेऊन मापं काढणार आहात त्यामुळे मार्क सांगा. ऋषिकेश, तुझ्या या अँकरिंग बद्दल तुला झकास. आणि ही तुमची माप आहे. जगास फॉर निलेश, नेहा अँड ऋषिकेश. अरे तू आणि आता कुणीही कुठेही जाऊ नका. निलेश, तू बोल, मी जातो इकडनं. थँक्यू ऋषिकेश. जोरदार टाळ्या नेहासाठी आणि ऋषिकेश यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि आता पाहूयात की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी, आणि त्याचबरोबर पाहूयात कोण आहे आजची मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. भाई और बहिणो, मी मंचावरती आमंत्रित करतो परीक्षकांना. आणि तीनही पाहुण्यांना मंचावरती आमंत्रित करतो. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि केदार शिंदे सर. मला असं वाटतं की परफॉर्मर ऑफ द डे आणि परफॉर्मर ऑफ द वीक आजचा तुम्ही तिघांनी प्रेझेंट करावा. सो परफॉर्मर ऑफ द डे. I'm totally blank. भाऊ कदम and सुप्रिया पठारे. आणि आता
आता यानंतर पाहूयात की कोण आहे आजची मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. तर आजच्या मॅजिकल सिंहासनाचे मानकरी आहेत कुशल आणि हेमांगी. याच उत्साहात दर्शन आणि हेमंतला कॉंग्रॅच्युलेट करा. तर आजच्या मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडीला मिळणार आहे फ्रुटी यांच्यातर्फे आंबे 1 डझन म्हणजेच फ्रुटी. हा आजचा भाग तुम्ही बघितला आणि या भागामध्ये अरे हे कार्यक्रमाचा अँकर अजूनही मीच आहे, तेव्हा ही धमाल करण्यासाठी भेटूयात पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका फ्रुटी प्रस्तुत कॉमेडीचं आधार कार्ड. चला चला.